गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वागळूद येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरती अज्ञात इसमाने नव्याने बसवलेल्या सोलर पॅनलची वायर तोडून खोडसाळपणा करून वायरचे नुकसान केले। त्यानुसार या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे या ग्रामपंचायतचे उपसरपंच अजित कड यांनी तक्रार दाखल केली आहे। त्या तक्रारीच्या वेळी सरपंच मंगलताई वाघ, उपसरपंच अजित कड, पोलीस पाटील दीपक गणोरे, पोलीस पाटील संदीप हिरे, ग्रामसेवक गोधडे भाऊसाहेब उपस्थित होते। तरी वणी पोलिसांनी अशा खोडकर कृत्य करणाऱ्याला पाठपुरावा करून ताब्यात घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे व नवीन असे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीवरती कृत्य करणाऱ्याला कठोर कारवाई करावी अशी मागणीही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गाव कामगार, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी केली आहे। दिंडोरी तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वागळूद ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवरती कोणीतरी अज्ञात इसमाने वॉटर सप्लायच्या जे कनेक्शन होतं लाईटीचं ते कट करून नुकसान करण्याचा प्रयत्न करण्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे आज 24/9/2025 रोजी 4 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे। आपल्यावर बोलण्यासाठी आता सरपंच आहेत अजित कड। अजित भाऊ, काय सांगाल? आमच्या वागळूद येथे मागच्या महिन्यामध्ये सोलर पॅनल बसवलेलं होतं। त्या सोलर पॅनलची परवाच्या दिवशी संध्याकाळी 22 तारखेला संध्याकाळी कोणीतरी अज्ञात इसमाने खोडसाळपणा करून वायरी तोडून टाकल्या। त्या अनुषंगाने आम्ही आज वणी पोलीस स्टेशन येथे सरपंच आणि सर्व टीमने, पोलीस पाटील सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञात इसमाविरोधात। त्या इसमाला जो कोणी असेल त्याची सखोल चौकशी करून आणि त्यांना कडक शासन करावं अशी मागणी आम्ही स्थानिक API जाधव मॅडम यांना केली आहे। भाऊ, आपल्या गावात हे असे वारंवार प्रकार घडत असतात, काय सांगा? आमच्या इथे समजा सरकारी योजनेच्या याच्यातून सोलर बसवण्यात आलेलं होतं। त्या सोलरची नुकसान झाली अशी वारंवार चोळस बी झाली होती। ती वारंवार न घडता त्याच्याकरता आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। त्याच्यावर त्यांना कडक शासन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। आपण पाहू शकतो की ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे की असे जे कोणी खोड्या करणारे असतील त्यांच्यावरती कडक शासन व्हावे, एवढीच मागणी त्यांनी आज वणी पोलिसांकडे केली आहे। दिंडोरी, नाशिक। एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनोने, दिंडोरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।